श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुला भेटायला आलो आहे. तुझ्या विचारांमध्ये खूप काही प्रश्न तू निर्माण केले आहेस. त्यासाठी मी तुला भेटायला आलो आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस, कारण काही वेळ लक्ष देऊन हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुला माझे प्रेमाचे संकेत प्राप्त होतील. भिवू नकोस बाळा, मी तुझ्या सदैव पाठीशी उभा आहे. तुम्ही कितीही जे काही प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी ठरणार आहात. देव तुमच्या पाठीशी निरंतर आहे. तुमच्या अडचणी दूर करताना देव जरी तुम्हाला दिसत नसले तरीही देव तुमच्या कार्यांच्या स्फूर्तीकडे लक्ष ठेवून आहेत. तुम्ही जे काही देवांजवळ मागत आहात ते तुम्हाला मिळायला अशक्य नाही. देव म्हणतात, बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि भेटायला तुला आज आलो आहे. तेव्हा सावकाश हा संदेश ऐक. देव म्हणतात, बाळा, देव म्हणतात, तुम्ही तुमचा जोपर्यंत भूतकाळ विसरणार नाहीत तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तेव्हा तुमच्या भूतकाळात जे काही घडलं आहे ते विसरा आणि मी तुम्हाला जे काही सकारात्मक ऊर्जा देत आहे ती स्वीकार करा आणि आनंदित राहा, कारण मी तुमच्यासाठी हे आनंदाचे क्षण देऊ इच्छितो. तुम्हाला भाग्यवंत ठरवू इच्छितो, कारण तुमची निवड मी स्वतः केली आहे. तेव्हा तुम्ही ही सकारात्मक ऊर्जा स्वीकार करून त्यात सर्व काही खूप काही त्रासातून अंधारातून तुम्ही बाहेर यावे, त्यासाठी या संदेशाची योजना आहे. देव म्हणतात, बाळा, तू ही प्रगती इच्छित आहे. तू पुढे जाणे शक्य आहे, पण तुला तो भूतकाळ विसरावा लागेल. ते नकारात्मक विचार तुझ्या मनातून काढण्यासाठी तुझा देव तुझ्यापर्यंत आज आला आहे. तूही आनंदाने ते स्वीकार कर आणि खूप काही घटना विसरून जा, त्यांना मागे ठेव आणि पुढे चालायला माझ्यासोबत तयार हो. मी तुला सकारात्मक ऊर्जा देऊ त्या माझ्या प्रकाशाकडे तुला घेऊन जाऊ इच्छितो. तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा बाहेर काढू इच्छितो. त्यामुळे तुला प्रगतीचे द्वार उघडे मिळेल. बाळा, तू त्यात प्रवेश करतात तुला काही सकारात्मक आनंद, त्या ऊर्जा प्राप्त होतील, ज्यामुळे तुला यशस्वी होण्यात मदत मिळेल. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यावर त्या नकारात्मक ऊर्जा पाहू शकत नाही. तू जेव्हा अंधारात बसतोस त्यावेळी खूप काही रडत असतोस. त्यावेळी तुझ्याकडे मी माझा प्रकाश देऊ इच्छितो. तुझ्यातून नकारात्मक ऊर्जा नाहीशा करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा स्वीकार कर. त्या मागील विचारांना सोडून दे. तू एक पवित्र आत्मा आहेस. तू ते कर्म केले आहेस जे चांगले आहेत, ते पवित्र आहेत. तू आता खूप काही अंधारातून बाहेर येऊ लागला आहेस. तुझ्याकडे माझा दिव्य प्रकाश येत आहे, त्याला तू स्वीकार कर. देव म्हणतात, तुम्ही जेव्हा तुमच्या भूतकाळातून बाहेर याल तेव्हा तुम्ही एक पवित्र आत्मा व्हाल. तुम्ही तेव्हा सर्व काही प्राप्त कराल. देव म्हणतात, पुढील काही वर्षात तू तुझी मोठ्यातली मोठी इच्छा पूर्ण करशील, कारण तू आता सकारात्मक होणार आहेस. तुझे विचार आता सकारात्मक दिशेने वळवणे तुला आता सहज सोपे होईल. बाळा,
माझ्या ह्या आशीर्वादाने तू आता पूर्णपणे नकारात्मक ऊर्जेतून पूर्णपणे मुक्त आहेस. बाळा, तू आता पुढे चालण्यासाठी तयार आहेस. त्या प्रगतीसाठी तयार आहेस. जे कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र संदेश ऐकत आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करावा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा तुम्ही मागील काही दुःख विसराल, तो मागील भूतकाळ विसराल, तेव्हा देव तुमच्यासाठी काही चमत्कार घडवून आणतील आणि तुम्हाला असे वाटते की ते सर्व काही मी प्राप्त करावे आणि मी एक आनंदित व्यक्ती राहावे, मी भाग्यशाली बनावे. तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद निरंतर आहे. संदेश आवडला असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.